नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. हे माझं आता संध्याकाळचं रुटीन आहे. तुम्ही म्हणत असाल काय गडबड चालली आहे याची, तर इथे चालली माझी संध्याकाळची गडबड. ह्यांची नाईट होती, त्यामुळे मग यांना डबा वगैरे बनवून द्यायचा आणि त्यांचं जेवण वगैरे ह्याची माझी गडबड भरपूर गडबड होते. सकाळचं असलं की काही वाटत नाही, पण संध्याकाळचं खूपच असं म्हणजे एकटीला राहावं लागतं, त्यामुळे मग हे होतं, गडबड पण होते कामाची सगळी. आणि त्यांना डब्बा आणि परत मग जाताना त्यांचं कसं मध्ये त्यांनी बंद केलं होतं भाकरी वगैरे खाणं, आणि आता चपात्या नको म्हणत आहेत. मला डब्याला देत जा चपात्या, पण जेवताना भाकरी वगैरे. मग मी इथं चपात्या वगैरे लाटून घेतल्या. त्याच्यानंतर त्यांना आज टमाट्याची आमटी, असं सोलापूरमध्ये आमटी असं म्हणतात, त्याच्यामुळे समजून घ्या. टमाट्याची आमटी बनवायला त्यांनी सांगितले. म्हणजे असं आंबट आवडते त्यांना. आमटीचे प्रकार म्हणजे पातळच आवडतं जास्त करून. सुक वगैरे ते खात नाहीत जास्त. इथे चाललं होतं माझं आणि हृदयचं बघा मागं चालते काहीतरी त्याचं चालूच असतं. मग इथं मी तसंच ते करत खूपच माझी गडबड झाली. ते करतच माझं काम चालूच होतं. तसं लसूण वगैरे सोलून घेतलं आणि पटकन हे केलं. आणि नंतरून माझ्या लक्षात आलं की खोबरं वगैरे मी वाटून ठेवलेलंच आहे, खोबरं लसूण वगैरे. तर ते हे केलं, पण नाही तर घेतलं होतं आणि खलबत्त्यात वगैरे काढून ठेवला. हा छोटा खलबत्ता, हा माझ्या लग्नातला खलबत्ता आहे. आणि ते मागं त्यांचं पण आवरायचं चालू होतं. कपडे वगैरे चेंज झाले होते त्यांचे, जेवायला वगैरे मला द्यायचं होतं. मग हे आवरून घेतलं. हे असले की मग अशीच काहीतरी माझी गडबड होते. तिकडंही आहे ना, ती नाही का गावाकडं केसांवर भांडी वगैरे घेतात, ती घेतलेली आहे. आणि त्याच्याने खूपच असं काळं होतं. आणि ते मी जिरे मोहरी आणि त्याची फोडणी, लसणाची वगैरे फोडणी दिली. यांचं काहीतरी चाललं होतं बाहेर. माझं पण इथं पिठाचा डबा वगैरे मी खालीच ठेवलेला आहे, आणि ते सगळं ठेवून घेत होते आणि कामं माझी चालूच होती. इथे आता माझ्या भाकरी वगैरे झाल्या होत्या, तर आता मी त्यांना ताटं वगैरे वाढायला, दूध कंपल्सरी लागतंच. मग एका वाटीत दूध आणि एका वाटीत आमटी. आणि माझ्यासाठी पण मी करून घेतली होती, मुलांसाठी आणि माझ्यासाठी. मग त्यांना भाकरी वगैरे दिल्या, गरमच दिल्या. जाऊ दे मग पटकन, म्हणजे त्यांनाही गडबड झाली होती, उशीर झाला होता त्यांना पण आवरायला. त्याच्यामुळे मग आमच्यासाठी होत्या चपात्या वगैरे सकाळच्याच तशाच. ते बाकीचं मग तसंच मी काय करते, तसंच भाकरी वगैरे असं करत असं ना स्वयंपाक वगैरे, तर तसंच मी हळूहळू बाकीचं पण सगळं आवरून घेते. म्हणजे इथं परात वगैरे मी भिजवून घेत होते, म्हणजे घासताना आपल्याला पटकन घासून होते. हृदय कसं नाचतोय बघा मागे. आणि असं सगळं खरकटी भांडी वगैरे मी तसेच सगळं बाकीचं गोळा करते. आणि इथं साखर वगैरे त्यांचं माझी चालू होती धडपड कामाची, गडबड होती असं असलं. आणि यावेळी जरा चपाती पण त्यांनी जास्त नाही जायचं, त्यांच्यासोबत कोणीतरी म्हणजे तिला आमच्या आहेत म्हणजे पुन्हा टिफिन वगैरे ते नांदेडचे आहेत असं बोलले. आणि ते इथं त्यांच्या घरचे वगैरे सगळे फॅमिली इथे नाही आहे, त्याच्यामुळे 1-2-3 चपात्या जास्तच दे, म्हणजे आम्ही दोघं पण खाऊ म्हणून. ठीक आहे म्हटलं. मग दोघांनी त्यांना दिलं मी. 2-3 चपात्या जास्त नाही, तर ते रेग्युलरचे 2-4च मिळतात. आणि ह्यावेळेस जरा मी 4 चपात्या जास्त दिल्या होत्या, दोघे आहेत म्हणल्यावर लागणार. तरी आमचं पण तसं 7 दिवस 8 दिवस त्यांचं चालूच
तेवढंच होतं. मी इथं मुलांचं हे असतं चालू हृदय कसं शौर्य काय ह्याचा ऐकणार लहान आणि हा असं वेळासारखा असायला चालू असताना खेळ खेळत होते बाहेर डबा वगैरे क्लीन केला आणि गेलो चालू होतं काहीतरी काका आणि चपाती खात तर नाही तो पण मागतो असा काही खात नाही काय होत नाही. जेवण करायचं मला ग्लास आण हातला उद्या खाली बस खाली बस चल बाय. वाशिमच्या सागरगावातील ग्रामीण रुग्णालयाची इमारत बाय बाय रुग्णांना जीव मुठीत धरून रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. तसंच या रुग्णालयात मूलभूत सुविधा आता ते गेल्यानंतर मग त्यांना बाय वगैरे करून मी आले घरात आणि मुलं बाहेर खेळत होती तोपर्यंत म्हणलं बाकीचं हे सगळं पसारा इथला आवरून घ्यावा. भाजी वगैरे होती ती ठेवली वाटीत वगैरे काढावे म्हटलं पण मग परत म्हटलं आपण आता जेवणारच आहे थोड्या वेळाने तर राहू दे त्यातच जेवण केल्यानंतर वगैरे घासूयात. मग इथं सगळी भांडी वगैरे गोळा करून मी भांडी वगैरे घासून घेतली सगळे. मग पटकन आवरलं की मग मुलांना पण जेवायला वेळ होणार नाही मला पण नाही. मग पटापटा मी सगळी भांडी वगैरे घासून ठेवली. चला असा होता माझा काहीसा व्हिडिओ तुम्हाला. आणि किचन वगैरे रात्रीचं क्लीन करून ठेवायचं म्हणजे सकाळी फ्रेश वाटतं. आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सोबतच व्हिडिओला एक लाईक नक्की करत जावा आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद. बाय.